आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। शिरूर तालुक्यातील पाबळकेंदूर येथील श्री संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पायी पालखी सोहळ्याला पाबळ गावाचे भूमिपुत्र आणि सध्या सातारा जिल्हा या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले निखिलजी पिंगळे यांनी सदिच्छा भेट दिली आहे। श्री संत क्षेत्र कान्होराज महाराज पायी पालखी सोहळा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये मार्गस्थ होतोय। यावेळी सातारा जिल्ह्यामधील पवारवाडी या ठिकाणी मुक्कामी येऊन निखिल पिंगळे यांनी पालखी सोहळ्यात श्री संत श्रेष्ठ कान्होराज महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतलं आणि सदिच्छा व्यक्त केल्या। यावेळी बोलताना अनेक आध्यात्मिक विषयांचे दाखले देत चालू वर्षी वारीमध्ये सर्वच वारकरी यांची योग्य ती काळजी घेत आहेत आणि आपण सहकार्य करावं, सुरक्षित वारी करावी आणि आपल्या या वारीला आध्यात्मिक वारसा लाभलाय, त्यामुळे प्रत्येक माऊलींनी स्वतःची काळजी घ्यावी। आम्ही पोलीस जरी असलो तरी आम्ही तुमचीच लेकरं आहोत, त्यामुळे पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आणि सुरक्षित वारी करावी अशी विनंती यावेळी निखिल पिंगळे यांनी केली आहे। तर यावेळी पवारवाडी या ठिकाणी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना ग्रामस्थांनी सन्मानित केलं। तर पावळ गावाची पालखी असल्यामुळे वेळात वेळ काढून गावाच्या वारकऱ्यांच्या काळजीपोटी धावती भेट निखिल पिंगळे यांनी पवारवाडी या ठिकाणी दिली आहे। तर यावेळी निखिलजी पिंगळे यांनी वारीमध्ये आलेले वयोवृद्ध, तरुण, युवा वारकरी, महिला यांच्या तब्येतीची आवर्जून विचारपूस केली। विशेष म्हणजे पावळ गावावरनं निखिल पिंगळे कुटुंबामधील जवळपास 25 जण पायी वारीमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात, ज्यामध्ये त्यांचे चुलते भाऊ, वहिनी, सख्खे चुलत भाऊ आणि मित्रपरिवार येत असतो। दरम्यान यावेळी त्यांनी त्यांच्याही तब्येतीची विचारपूस केली आहे। एकंदरीत चालू वर्षाच्या पंढरपूर वारी सोहळ्यामधील पायी वारी, दिंड्या, पालखी सोहळे हे आज आणि उद्या सातारा जिल्ह्याच्या सीमेवरनं पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना गावाचा अभिमान असलेले दिंडी सोहळ्याला गावाचे अभिमान पोलीस अधीक्षक निखिलजी पिंगळे यांनी दिंडी सोहळ्याला भेट दिली आहे। याबद्दल श्री संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं पाबळ गावाच्या या भूमिपुत्राला मानाचं श्रीफळ आणि शाल प्रदान करण्यात आली। यावेळी अनेकांनी सातारा जिल्ह्याच्या या उच्च पदावरती म्हणजेच पोलीस निरीक्षक या मोठ्या पदावरती विराजमान झालेले निखिलजी पिंगळे यांच्यासोबत फोटो घेतले आहेत, तर काही महिलांनी स्वतःच्या हाताने त्यांना घास भरवले आहेत। पोलीस अधीक्षक या पदावरती जरी निखिलजी पिंगळे विराजमान असतील तरी देखील गावामध्ये घालवलेलं लहानपण आणि गावाचं गावपण आजही त्यांच्या स्मरणामध्ये आहे, हे या गर्दीवरनं लक्षात येतं। मी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज पिंगळे पाबळ श्री संत कान्होराज महाराज वारकरी पालखी सोहळा केंदूरपासून तर आजपर्यंत पवारवाडी मुक्कामापर्यंत अतिशय गुण्यागोविंदाने हसत भजनगात एकत्रित आनंद घेत इथपर्यंत मुक्कामाला पोहोचलेला आहे। ऊन वारा या कसल्याची पर्वा न करता सगळे वारकरी भाविक गुण्यागोविंदाने एकत्र भजन करत इथपर्यंत पोहोचले आणि सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निखिलजी पिंगळे साहेब आमचे बंधू या ठिकाणी पालखी सोहळ्याला त्यांनी सदिच्छा भेट दिली। की भेटीच्या दरम्यान आम्हाला सगळ्यांना जो आनंद मिळाला तो अतिशय खूप छान आनंद मिळाला। त्यानिमित्ताने साहेबांचं आभार मानून या ठिकाणी धावतो। पत्रकार महोदयांनी गावची पालखी आणि कसं वाटतं या प्रश्नाबद्दल विचारलेलं आहे आम्हाला। तर सगळ्यात महत्त्वाचं गावच्या पालखीमध्ये मासवडीचं जेवण बनवलं आहे। सगळ्या महिला मंडळी ज्या आहेत यांनी अत्यंत उत्साहाने इथं सगळा हा बेत रचलेला आहे। सगळ्यात छोटा टप्पा असल्यामुळं जास्त वेळासाठी इथं पवारवाडीमध्ये सगळे आत्ता इथं विसाव्यासाठी आहेत। गावची पालखी आहे, याच्याबद्दल वेगळं काय सांगण्यासारखं नवीन असं आणि वेगळं तुम्हाला वेगळं काही अपेक्षित आणि अनपेक्षित असं काहीच नाही आहे, परंतु एक मात्र निश्चित की जो आनंद आहे इथं सगळा तो आनंद प्रत्येकाने उपभोगण्यासारखा आहे, अनुभव घेण्यासारखा आहे। तर पुढच्या वेळी गावातले आणि सगळेच पंचक्रोशीतले सगळ्याच लोकांनी निश्चित हा अनुभव घ्यायला या। साधारण इथं मनापासून सांगेल। साधारण इथलं वातावरण पाहून तुम्हाला काय वाटलं? मला असं वाटतं की ज्या कामासाठी हे सगळे आलेले आहेत आणि ते म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी, तर हे एकमेकांच्या सोबतचा जो सहवास आहे त्या सहवासातून आणि त्या आनंदातून त्यांना आत्ताच त्याची अनुभूती निश्चित येत आहे। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर।